मग शेतावर काय हां काय साली येऊन मग फसवतात कधी. काय येतात डुकऱ्या? आता दिवसाची केलटा केलटानं काय जी महाराज झाडं बिडं सगळी मोठी येत नाही. हां नारळीची झाडं येत नाही याच्यावर चढतात ना. त्याच्यावर तुम्ही लगेच पळतात. मंडळी बघा हातात काय आहे माझ्या भावला. उजेलचा खराब झालेला भावला आहे. तर आता निघालोय शेतावर आहे आणि मी, कारण का म्हणजे भात शेती तर लावून वगैरे झालेली आहे, पण ती जी रानटं जनावरं आहेत ना एवढी त्रास देतात ना, तर काय ना काहीतरी म्हणजे शेतात असं म्हणजे राखणदाराच्या सोबतीला म्हणजे बाटल्या लावतात, भावले लागतात, असे काहीतरी कार्टून टाईप बनवून ठेवतात, जेणेकरून रानटी जनावरांना वाटतो हा कोणतरी माणूस वगैरे आहे. ते प्रत्येकाच्या बघा शेतात जे काम करतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील. तर आम्ही देखील आज असाच एक काहीतरी म्हणजे शेतीचं रक्षण करणं पाहिजे म्हणून आम्ही चाललो आहे हा भावला घेऊन शेतात लावायला. बघा समोर माझी आई चालते. आई काय खातेस? चिकी चॉकलेट. ताई खाते चॉकलेट. आम्ही आता चाललोय शेतावर. बघा पूर्ण हा आपला गाव आणि आमची आहे भात शेती विहिरीच्या बाजूला, म्हणजे आम्ही त्याला बोलतो बाविशेत. तर आम्ही आता दोघं चाललोय. आता मी गावी आलो का आईसोबत शेतीच्या कामाला थोडासा हातभार लावतो. तर आई चालले बघा पुढं आणि मी चाललोय तिच्या पाठीमागून. तर बघा या ठिकाणी आपण आता मध्येच हा भात लावणीचा व्हिडिओ केला होता. तर ही पूर्ण संपूर्ण का आला कुणी डुकरानी बघा या अशी शेतीची नुकसानी करतात. इथं पडवल लावलेले आहे आणि आताच डुकरांनी उकलून टाकलाय आई बोलते. आणि ही संपूर्ण भात शेती लावून झालेली आहे. मग तू जातेस ना आत, असा त्याला बांधा. पाऊस पण आला. तर मंडळी बघा आम्ही शेतावर आलो आणि पावसाची मस्त सर आलेली आहे या ठिकाणी. बघा तुम्हाला दिसत असेल. वाव. हा तर बघा पाऊस आलाय मस्तपैकी आणि खरोखरच हा आम्ही आणलाय भावला लावायला. वाव काय नजारा दिसतंय ना. हे आमचं शेत आहे जे मी भात लावणीचं तुम्हाला दाखवलं ते. आणि तिकडं आई बोलतं काहीतरी पाणी वाहतोय, तर त्याला बुरुंग लिपण्याचं काम करते. तुम्हाला थोडक्यात दाखवतो. बघा हा इकडे पाणी वाहतोय ना, तो बुरुंग लिपण्याचं काम करते. भेटला काय? कुठून पाणी जात आहे? कुठून? हा बघा इकडे पाणी जातोय ना, तर बुरुंग लिपण्याचं काम करते. तर हा इथून, कारण का शेताला आता पाणी लागेल. आता पाऊस कसा येतोय जातोय, ऊन पडतोय, तर बघा अशा पद्धतीने ती बुरुंग लिपते जेणेकरून पाणी थांबेल. आता भात शेती लावून झालेली आहे आणि या शेताला पाण्याची गरज आहे. बघा सगळ्यांची भात शेती लावून झालेली आहे. काय काय बोलतेस? जास्तच गेलाय काय? तिकडं कुठं? हा भरपूरच वाहत आहे अबे इकडं. हा भरपूरच गेलाय. तरी पण किती लिपतो इथं येऊन काय वाईट लिपला आहे बघ. तरी पण रोजची आता फास्ट मध्ये पाणी जात आहे म्हणून वाटतं.
हा बघ इकडं सुका पाडाय आणि इकडे सुकवायचं. आता बघ किती मस्त झाला. हा तो तिथं मस्त झालाय काय उंच हा मधी हो तो दारसा आहे ना. दारसा आहे काय तो पण आपला बहुतेक उभा राहिला चांगला. आपला झाला का नाही? आता एकदा खत मारा. एकदा खत मारा लागेल काय. घमेला आणावा घमेला आणल्याशिवाय नाही पाणी. आता मी बोललो का नसेल एवढा घेऊन थोडा. तू काल नव्हती आलीस काय. तरी काय खावं ना आज. अच्छा घमेला आणला असताना ना माती टाकायला तर मग संध्याकाळी आणून टाकू मग. तर बघा या ठिकाणी आईने बांधावर पावटा लावले. हा बघा दिसतोय ना पावटा. म्हणजे जसा हा शेत मोठा होईल तसा पावटा पण होईल. तर तिने थोडक्यात बांधावर असा पावटा लावले साईड साईडने. बघा सगळीकडे दिसतोय ना तो पावटा लावले. तर मंडळी बघा पावसाची एक नुकतीच सर येऊन गेली. काय क्लायमेट आहे गावाला. आणि आम्ही आलोय म्हणजे शेतात भावला लावण्यासाठी. म्हणजे डुक्कर वगैरे त्रास वगैरे देतात. हे रानटी जनावर वगैरे त्रास देतात. तर त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी काय असं मधोमध काहीतरी आई बोलतं भावला म्हणजे असं काय ना काहीतरी प्रत्येकाच्या शेतात लावतात. म्हणजे व्हाईट कपडे वगैरे जेणेकरून रानटी जनावरांना ते वाटतं कोणतरी माणूस वगैरे इथे राहतो की काय. आणि मग आग वगैरे अशी लावली जाते आजूबाजूला जेणेकरून त्यांच्यापासून संरक्षण. कारण का आत्ताच भात शेती लावून झालेली आहे. तर आता ही गणपतीपर्यंत तयार होते. दिवाळीला ती कापली जाते. म्हणजे त्याचं तोपर्यंत त्याचं रक्षण करणं गरजेचं असतं. त्यासाठी आई म्हटली की चल शेतावर फेरफटका मारू आणि मग तो भावला आणल्यास तर तो लावून टाकू. तर त्यासाठी आलोय. तर बघा हा आहे भावला आणि आता ह्याला आपल्याला बांधायचं आहे. तर आईला थोडक्यात या चिंधीने बांधून देतो तर काठीला म्हणजे तो होऊन जाईल. रिअल वाटतंय तो. खूप हे डुकरं आहेत ना म्हणजे रानटी जनावर वगैरे खूप त्रास देतात. त्यासाठी मी हे काहीतरी उलाढाल्या करायला लागतात. गेलेला बॉटल आम्ही लावून ठेवली होती बांधला. हो मग पडणार नाही आणि कोण घेणार पण नाही. हा मग तेव्हाच तो उभा राहील नाही तर हवेने तो ही होईल. बघा आता बांधून दिलाय. तर आई आता आईला बोललो मधोमध लाव म्हणजे जेणेकरून काय होईल तो कोण घेऊन पण नाही जाणार आणि असा दिसेल. कुठून येतात त्या साईडने येतात ना. बस झाला इतकाच. हा तोंड कुठल्या साईडला करतेस. तिकडनं येतात काय. तिकडनं येतात. राहू दे लय भारी दिसताय पण तो. थोडासा खोच नाही पडणार. जाम आहे ना तो. एकदा पावसानीच्या पाण्याने राहिला ना तर तो अटकल. चिखल आहे ना भरपूर. धू आता ह्या वलात आल्यावर. तर बघा आता बसवलंय तर खरं. आता बघू याच्यापासून काय संरक्षण होतोय की रानटी जनावर वगैरे माकड वगैरे भरपूर येतात. पण माकड वगैरे हा भात नाही खात. पण डुक्कर म्हणजे जे आहेत ना ह्या शेतात लोलतात आणि कुरकडून टाकतात. आता या म्हणजे ह्या 2 महिने तरी या भात शेताचं रक्षण करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग आम्ही म्हटलं की हा लावूया. तर बघा या ठिकाणी आम्ही लावलाय. तर ही आहे सगळ्यांची भात शेती. प्रत्येकजण काही ना काहीतरी लावत असतो. बघा तर लावून झालेलं आहे. दिसतंय मस्त. दिसतंय मस्त. हा बघ शेम इथं इथं मध्ये घ्या पाहिजे. इकडनं जा पाहिजे होतीस तर त्या साईडलाच राहिला. दिसल काय
नाही ना, पण दिसल काय? दिसत ठिकाणी दिसतंय बघ. हे बघ मामा आले बघ, मामाच तुझं. या वयात पण अजून शेती करतात ते. काय घाबरतील काय ह्याला बघून? या भावलेला बघून घाबरतील? लावलाय ते खरा डुकरांपासून, हे बघा. हा घाबरतील? आवडते जाम. खरा वाटतंय ना? हम्म? खरा वाटतंय ना तो? त्यातलं किती सगळं वाटलं बांध. तरी ना ऐकणार. त्यानं घाबरतात डुकरा. लावलाय होता असाच घरात पडलेला. माणसानं बघायसाठी. बॅचकी घेऊन कुठे जाते? कुठं जायचं तर तुम्हाला नाही, पण आम्हाला जास्त ना त्रास. हो ना. मग तुमची आठवण म्हणून बोललो एक व्हिडिओ घेतो. चालत येते म्हणून घेतला तुमचा व्हिडिओ. तुला आठवण राहील. मग शेतावर काय हां, तर काय साली येऊन मग फसवतात कधी. काय येतात डुकऱ्या? आता दिवसाची केलटा. केलट्यानं काय ते मारलं झाडं बिडं सगळी मोठी येत नाही. हा, मारली की झाडं येत नाही. ह्याच्यावर चढतात ना. तुला एवढं वय झालं तरी अजून शेती करतात बोललो. आईला बोललो मामास. काय आता? अगोदरची माणसं किती म्हातारी होती. हा ना. पोके पोके चालायची, तरी पण ती शेतावरून जायची रोल बिवल तोडायला. मग आता सगळी कामं बंद झाली. आता सगळी सुटली कामं हातातून. आता कोण कौल तोडत? त्यांना आत आत लावायला पाहिजे होतं काय? आत घुसवायला पाहिजे होतं तार. तार घेते किती बांधलं, पण ते ती रांगली की ह्यातला पण मुश्किल झाला. आतमध्ये चक्कर देऊ शकतात. ह्याच्यापेक्षा तिथे आणखी दोन गोष्टी सांगू आपण. ती जातात लय डेंजर ना. म्हणजे ह्याच्यातनं मुस्कुरी घालतील ते बोलतात. तर मंडळी बघा, थोडक्यात व्हिडिओ होता. म्हणजे रानटी जनावर म्हणजे बोलायला गेलो तर केळटा, डुक्कर, माकड ह्या ज्या जाती आहेत ना, ते शेताचं एवढं नासधूस करतात ना, काय काय सांगायचंच नाही. म्हणजे लोक मेहनत करतात, पण या रानटी जनावरांपासून संरक्षण करणं लय अवघड जातं. तर मग गेलेला पण आम्ही काय माहीत आहे, असे म्हणजे भावले वगैरे म्हणजे असे काय पण प्लास्टिक वगैरे लावून असे बनवले होते, पण त्याचा पण काय उपयोग नाही झाला. तर एकच आईच बोलतं चल आता हायस, थोडासा ऊन पण पडतोय, तर मग जाऊ आपण. आणि मग तू भावला आणलेस, तो बोलतो लाव तिथे. पण बघा, मग येत्या वेळेला आम्हाला म्हणजे आईचे मामा भेटले, म्हणजे जे आमचे ज्येष्ठ आहेत ते आम्हाला भेटले. ते बघा एवढ्या वयातसुद्धा अजून म्हणजे लोक शेती करतात. वय सरलेत आता तरी ते शेती करतात. त्यांना विचारलं तर बोलतात एवढी ती केळटं वगैरे एवढी त्रास देतात ना, काय सांगू, दिवसाची पण आणि रात्रीची पण. त्याचं संरक्षण करण्यासाठी अशी लोक म्हणजे शेतावर येतात. तर मंडळी, हा थोडक्यात व्हिडिओ होता. शेतीचं रक्षण करण्यासाठी काय उपाय केले पाहिजे, काय करतात लोक, शेतकरी लोक कशी मेहनत करतात, हा त्या संदर्भात व्हिडिओ होता. तर याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. छोटासा व्हिडिओ होता, तर म्हटलं थोडक्यात एक आठवण म्हणून तो एक आपल्या चॅनलवर राहील आणि तुमच्यापर्यंत देखील पोहोचेल. तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि खरोखरच आपले व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा यार, आणि सबस्क्राईब देखील करा. कारण का असे व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागतं ना, ते आमचं क्रिएटरलाच माहिती. तर मंडळी थांबतो, बघू आता काय. इकडे जर आलो तर दुसरा व्हिडिओ बनवेल, कारण का लॉंग व्हिडिओ बनवून लोक तेवढे पाहत नाही, स्किप करतात. म्हणून छोट्या छोट्या टॉपिकवरच व्हिडिओ बनवत असतो. तर मंडळी चला, याच ठिकाणी थांबतो. भेटू, काहीतरी वेगळं दाखवण्यासारखं असेल तर नक्कीच भेटू. तोपर्यंत इथेच थांबतो. टाटा, बाय बाय.